स्वामींचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि तिथून आम्ही डायरेक्ट थोडंसं खायला गेलो. खाऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलो, कारण आम्ही जाणार होतो पंढरपूरला. लाईफ मध्ये पहिल्यांदा पंढरपूरला चाललेले, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. कधी न विसरण्यासारखं मी आज पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स घेतला. इथलं वातावरण, इथली प्रसन्नता, विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांब लांब ठिकाणाहून आलेले भक्त आणि इथे आल्यावर प्रत्येकाच्या तोंडातून येणारा माऊली हा शब्द. पण जाताना आम्हाला नाराज होऊन जावं लागेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं, कारण आम्ही एवढ्या लांबून फक्त दर्शनासाठी आलो आणि आम्हाला दर्शनच भेटलं नाही. यात तसं म्हणलं तर चूक आमची सगळ्यांचीच होती, कारण आमच्या मनात आलं आणि आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला गेलो आणि आम्ही आधी काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं की किती वाजता जायचं, कसं करायचं, येताना काय करायचं, जाताना कुठल्या देवाला जायचं. सगळं आम्ही ऑन द स्पॉट ठरवल्यामुळे आम्हाला थोडेफार प्रॉब्लेम फेस करावे लागले. टायमिंगचा मेन म्हणजे आमचा इश्यू झाला होता. आम्हाला परत त्याच दिवशी रिटर्न कोल्हापूरला यायचं होतं आणि इतकी गर्दी होती दर्शनासाठी, मुख दर्शनासाठी सुद्धा खूप गर्दी होती इथे. त्यामुळे आम्ही बाहेरूनच मंदिराच्या पाया पडलो आणि जेवलो थोडंफार. तर आम्हाला समजलं की 2:35ला रेल्वे आहे मिरजची आणि आम्ही 2:32ला जेवत होतो. तर आम्ही आहे त्या ताट्यावरनं उठून पार्सल घेऊन पळत गेलो आणि आम्हाला रेल्वे सापडली आणि आम्ही रेल्वेत बसून निवांत मिरजेत आलो आणि मिरजेतनं मग कोल्हापूरला गेलो. तर 2 दिवसात एवढं सगळं घडलं आणि आमचं दर्शन चांगल्या प्रकारे झालंच म्हणायचं. इथेपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.